प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमचे स्वागत करतो। आप एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आलो आहोत। प्रभूने या नवीन वर्षात आपल्याला दिलेल्या वचनानुसार मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन असे प्रत्येक आशीर्वाद देत आहे। प्रभूचे आभार मानतो। या दिवशी आणि या महिन्यासाठी देव काय वचन देतो याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात ना? प्रभू एक शब्द घेऊन तुमच्याशी बोलून तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो। इफिस्कर अध्याय 1 आणि वचन 3। त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे। प्रभू आशीर्वाद देणारा आहे। त्याच्याकडे अनेक प्रकारचे आशीर्वाद आहेत। इथे प्रभू तुम्हाला काय वचन देतो? त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, म्हणजेच आत्मिक आशीर्वाद। आम्ही पोहोचलो आहोत आणि नेहमीच अधिक प्रमाणात जगातील आशीर्वाद शोधतो। म्हणजे चांगले पैसे पाहिजे, नोकरी पाहिजे, शिक्षण पाहिजे, यश पाहिजे, प्रगती पाहिजे, समृद्धी पाहिजे, मग चांगले सुख पाहिजे, आरोग्य असावे, आपण करत गोष्टीत यश मिळावे, मुलांची संपत्ती पाहिजे, लग्नाचे कार्य यशस्वी व्हावे। अनेक जगातील आशीर्वादांसाठी आम्ही अधिक महत्त्व देतो, पर परमेश्वर कशाला महत्त्व देतो? आध्यात्मिक आशीर्वाद। त्याच्याकडे फक्त भौतिक आशीर्वाद नाही, आध्यात्मिक आशीर्वाद। आपण त्यावर विचार करणारे आणि त्यासाठी तळमळणारे असावे। सर्व प्रकारच्या आध्यात्मिक आशीर्वादांनी तुम्हाला आशीर्वादित केले आहे, म्हणजेच परमेश्वराच्या हातात आध्यात्मिक आशीर्वाद भरपूर आहेत। त्या आशीर्वादाने तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू इच्छितो। त्यावर तुमची आवड असावी। आध्यात्मिक आशीर्वाद कोणते आहेत? काही गोष्टी मला लगेच सांगता येतील। एक, आपण तारण प्राप्त करणे, तारणाचा अनुभव मिळवणे हेच आध्यात्मिक आशीर्वादातील पहिले अनुभव आहे। योहान 1:12 येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात स्वीकारल्यावर देवाची मुले होण्यासाठी अधिकार देतो। तेव्हा आपण पापातून मनपरिवर्तन करून येशूला स्वीकारतो। आपल्याला मिळणारा पहिला आशीर्वाद म्हणजे देवाची मुले होण्याचा अधिकार। त्यालाच आपण तारण म्हणतो। तारणाचा आनंद हा पहिला आशीर्वाद आहे। तेवढेच नाही, आपण मनपरिवर्तन करून तारण प्राप्त करून प्रभूच्या वचनानुसार बाप्तिस्मा घेण्यासाठी समर्पित होतो। पवित्र आत्मा प्राप्त कराल असे आपण प्रेरितांच्या 2 अध्यायात वाचतो। तो पवित्र आत्म्याचा अभिषेक हा आशीर्वाद आहे। मग पवित्र आत्म्याने भरून परकीय भाषांमध्ये बोलून देवाची स्तुती करणे, देवाशी जवळीक साधणे एक आध्यात्मिक आशीर्वाद आहे। तसेच 1 कोरिंथकर 12व्या अध्यायात वाचल्याप्रमाणे आध्यात्मिक भेटवस्तू, त्यात 9 भेटवस्तू लिहिलेल्या आहेत। ज्ञान शिकवणारे वचन, ज्ञान प्रकट करणारे वचन, बरे करण्याच्या देणग्या, चमत्कार करण्याची शक्ती, विश्वासाची देणगी, विविध भाषांमध्ये बोलणे, शब्दांचे भाषांतर करणे, आत्म्यांचे परीक्षण करणे, भविष्यवाणी करणे, अशा प्रकारे या 9 देणग्या या पवित्र आत्म्याने दिलेल्या देणग्या आहेत। हे तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सर्वांसाठी आहे। मग हे देव आपल्याला द्यायला इच्छितो असा आशीर्वाद आहे। यामध्ये आपल्याला रुची असायला हवी। फक्त तेवढेच नाही तर आत्मिक आशीर्वादांमध्ये सर्वोच्च आशीर्वाद आहे देवाबरोबर चालणे, देवाबरोबर बोलणे, त्याचा आवाज ऐकणे, प्रभूचे मित्र म्हणून जगणे, दररोज त्याच्या उपस्थितीत प्रवेश करून प्रभूसोबत बोलणे आणि तो आपल्याशी बोलणे, त्याचा आवाज ऐकणे आणि अशा जवळच्या जीवनाचा अनुभव घेणे। इतके आशीर्वाद आपल्या वेदांमध्ये वचनबद्ध केलेले आहेत। प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी या सर्व प्रकारच्या आध्यात्मिक आशीर्वादांनी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो। तुम्ही ते इच्छायला हवे, त्याची आकांक्षा करायला हवी, त्यासाठी प्रार्थना करायला हवी। जेव्हा तुम्ही मागाल तुम्हाला ते मिळेल। यासाठीच येशू क्रॉसवर मरण पावला, फक्त आपल्या पापांची माफी करण्यासाठी नाही, फक्त आपल्याला आजारांपासून मुक्त करण्यासाठी नाही,
त्याने विश्वासघातकी माणसांना जिंकण्यासाठीही ओ पृथ्वीवर माणूस म्हणून आला, मरण पावला आणि जिवंत झाला असे वेद सांगतात. म्हणून प्रभू, मला या आध्यात्मिक आशीर्वादांची गरज आहे. मी तुझ्याशी जवळीक साधून राहू इच्छितो. मला या अभिषेकाने भरले पाहिजे. जर तुम्ही इच्छेने विचारले की मला या देणग्या मिळाव्यात, प्रभू हे सर्व आशीर्वाद देण्याची इच्छा करतो. तुम्हाला हवे आहे का? आजपासून त्याला अधिक महत्त्व द्या, अधिक लक्ष द्या, त्यासाठी अधिक प्रार्थना करा. जर तुम्ही तो आशीर्वाद मिळवला तर बाकी सर्व काही येईल. येशूने मत्तय 6 अध्यायात काय सांगितले? प्रथम देवाचे राज्य आणि त्याची नीतिमत्ता शोधा. प्रथम आध्यात्मिक आशीर्वाद मिळवा, बाकी सर्व काही तुम्हाला दिले जाईल. ते तुमच्या मागे येईल असे प्रभू म्हणतात. आज प्रभूला सांगा, प्रभू, तुमच्या महान आशीर्वादांनी मला आशीर्वादित करा. मला सर्व प्रकारचे आध्यात्मिक आशीर्वाद हवे आहेत. माझ्या कुटुंबासाठी हवे आहे, त्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, उद्धाराचा अनुभव आमच्या घरातील प्रत्येकाला असावा. मला एक भावनिक अनुभव हवा आहे. वरदानांनी परिपूर्ण व्हावे. तुमच्याशी जवळीक साधून तुमचा आवाज ऐकावा. तुमच्या महिमेचे दर्शन घडावे. हा अनुभव मला द्या, आम्हाला द्या. या दिवसापासून या आध्यात्मिक आशीर्वादाला माझी इच्छा असावी आणि प्राप्त करण्यासाठी मला कृपा द्या. येशूच्या नावाने आमेन, आमेन.